आणि शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढवणार अशी घोषणा काल केली होती आणि त्यावर आता अजित पवार गटाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं नाहीतर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये वेगळा निकाल लागेल अशा शब्दात अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी इशारा दिलाय। याचा अन्वयार्थ असा की कल्याणमधून श्रीकांत शिंदे लढणार हे निश्चित आहे। त्यामुळे तुम्ही अजित पवारांना बारामतीमध्ये डॅमेज केलं तर आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू असा थेट इशाराच अजित पवार गटाने दिलाय। त्यांच्या या इशाऱ्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात। माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत। कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो। एकमेकाचा प्रचार करणार नाही किंवा या अपक्ष उभं राहील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा एखादा इच्छुक किंवा एखादा उमेदवार किंवा एखादा पदाधिकारी अशा जेव्हा माईक समोर येऊन किंवा मीडिया समोर येऊन बोलतो तर त्याची दखल माननीय मुख्यमंत्री साहेब घेत असतात आणि त्यांनी ती दखल सुद्धा घेतलेली आहे। त्यांना बोलून त्यांच्याबरोबर योग्य ती चर्चाही करतील। परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्यावर टीका करताना जर खालच्या पातळीवर टीका केली, हा अधिकार आपल्याला दिलेला नाही। पक्षाच्या अंतर्गत युतीमध्ये, महायुतीमध्ये असताना अशा टीका करणं योग्य नाही। काही टीका काही लोकांनाच करताना शोभा देतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।